तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन कन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन आलोय. नवीन कन्सेप्ट कोणती? तर असा प्रश्न आहे की मुलांचा, की आपण भरपूर सारे जे शॉर्ट फॉर्म असतात, म्हणजे कसं की पॅन कार्ड म्हणजे पॅन, परत एटीएम, ओ-टी-पी, सिम, Google, वायफाय या सगळ्यांचे हे सगळे शॉर्ट फॉर्म आहेत. पण याचे फुल फॉर्म्स नक्की काय? तर याचे फुल फॉर्म्स नक्की काय आहेत? हे आपण आज जाणून घेणार आहोत. व्यवस्थितरित्या सर्व आपले जेवढे रोजच्या जीवनातील उपयोगी पडणारे आपल्याला जेवढे शॉर्ट फॉर्म आहेत, त्याचे सर्व फुल फॉर्म्स आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचे आहेत आणि तुम्हाला अजून कोणता फुल फॉर्म पाहिजे हे मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कळवायचं आहे. म्हणजे मलाही अजून फुल फॉर्म्स कळतील आणि तुमच्या मदतीने मलाही प्रश्न पडतील. आता सर्वात अगोदर जे आपण पीपीटी बनवली आहे त्याच्यात सर्व फुल फॉर्म्स घेतलेले आहेत. तर सर्वात अगोदर अगोदर जे आपण पॅन कार्ड वापरतो. काय? पॅन कार्ड. तर त्याच्यामधला जो पॅन असतो, पॅन कार्ड, कार्ड म्हणजे काय? एक कार्ड असतं. पण पॅनचा फुल फॉर्म काय? परमनंट अकाउंट नंबर. जो काही एका परफेक्ट विद्यार्थ्याचा, जे एका परफेक्ट माणसाचा त्याच्यासाठीच असतो. पॅनचा फुल फॉर्म काय? परमनंट अकाउंट नंबर. आता तुम्ही कोणाही विचारलं की पॅन कार्ड काय? त्यांना विचारून बघा की त्यांनाही माहित नाही नसेल आणि मग तुम्ही सांगा. तुम्ही सांगितल्यावर तुमचा एक चांगला इम्पॅक्ट पडेल आणि नंतर सांगा की कुठून शिकलेत तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर पीडीएफ. आता पीडीएफ बनवतो आपण. आपण जे काही पण क्वेश्चन आन्सर्स असो नाहीतर बुक्स नसले आपल्याला, तर आपण काय करतो? फोटो काढतो आणि त्याचे पीडीएफ बनवतो. पीडीएफचा फुल फॉर्म काय? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हा कशाचा फुल फॉर्म आहे? पीडीएफचा. त्याच्यात नंतर सिम. सर्वांच्या मोबाईलमध्ये काय असतं? सिम कार्ड. कार्ड तर माहिती आपल्याला एक, पण सिम म्हणजे काय? सिम सिम तर तुम्ही भरपूर वेळेस ऐकलेलं असेल. पण सिम म्हणजे नक्की काय? तर सिमचा फुल फॉर्म काय? सबस्क्रायबर आयडेंटिफाय मॉड्यूल. म्हणजे सबस्क्रायबर आयडेंटिफाय मॉड्यूल म्हणजे ज्याचं ते कार्ड आहे, त्याची आयडेंटिटी म्हणजे त्याची ओळख पटवून देण्यासाठी जे मॉड्यूल आहेत ते काय आहेत? सिम कार्ड. ज्याचा मोबाईल आहे त्याची ओळख पटवून देण्यासाठी काय? ते सिम कार्ड असतं. एटीएम, एनी टाइम मशीन. कोणी काय म्हणतात? एनी टाइम मशीन. एटीएम म्हणजे काय? एनी टाइम मशीन. एनी टाइम मनी. जे काही वाटलं ते म्हणतात. पण एटीएमचा फुल फॉर्म काय? तो नाही. एटीएमचा फुल फॉर्म काय? ऑटोमॅटेड टेलर मशीन. ऑटोमॅटेड टेलर मशीन म्हणजे काय? की जसं आपल्याला पाहिजे तसे आपल्याला जेवढी रक्कम टाकली तेवढे पैसे देणारं काय? ते मशीन आहेत. त्याच्यानंतर वायफाय. आपण घराघरात आपण वायफाय लावतो नेट्स वगैरेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर मीही वायफाय लावलेत. जास्त प्रमाणात एमबी जर आपण यूज करत असतो तर वायफाय लावतो. वायफायचा फुल फॉर्म काय? वायरलेस फिडेलिटी. वायरलेस फिडेलिटी याचा काय फुल फॉर्म आहे. गुगल. आता गुगल तर घरोघरी वापरलं जाणारं, प्रत्येक मोबाईलमध्ये वापरलं जाणारं एक आहे. तर गुगलचा फुल फॉर्म काय? ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ ओरिएंटेड ग्रुप लँग्वेज ऑफ अर्थ. काय? गुगलचा फुल फॉर्म काय? ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ ओरिएंटेड ग्रुप लँग्वेज ऑफ अर्थ. हा काय? गुगलचा फुल फॉर्म आहे. तुम्हाला जर हे माहिती नसेल आणि आता जर माहिती झालेलं असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये थम्स अप टाका, की सर आम्हाला तुमचं हे लेक्चर आवडलंय. याच्यापासून आम्हाला तुम्हाला हे फुल फॉर्म्स बघायला भेटलेत. तर तुम्ही थम्स अप टाकायचं. आता जीएसटी आपण टॅक्स भरतो, कर भरतो. तर त्याच्यावर जीएसटी लागते. त्याचा फुल फॉर्म काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता त्याच्यात एसजीएसटी ही स्टेटसाठी राहते आणि सीजीएसटी ही सेंट्रलसाठी राहते. केंद्राची आणि राज्याची वेगवेगळी. तर ते सर्व मिळून काय बनवली आहे? जीजीएसटी. एसएमएस म्हणजे जो आपण काय करतो? एसएमएस टाकतो ना, टेक्स्ट मेसेज वगैरे, नाहीतर काहीतरी मेसेज टाकतो, त्याला काय म्हणतात? एसएमएस, शॉर्ट मेसेज सर्व्हिस. त्याच्याच नंतर व्हीआयपी. आता काही काही गाड्यांवर लिहिलेलं असतं व्हीआयपी. व्हीआयपीचा अर्थ काय? व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. जो काही खूप महत्वाचा व्यक्ती आहे. केवायसी काय? नॉलेज युअर कस्टमर. नो युअर कस्टमर. केवायसी. आता बँकमध्ये जातात, तुम्हाला म्हणतात की लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले, केवायसी करा. याचे पैसे नाही आले, केवायसी करा. त्याचे पैसे नाही आले, केवायसी करा. केवायसी म्हणजे काय? तर केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर. तुमचा जो कस्टमर आहे त्याला ओळखा. त्याच्यासाठी बँक काय करतात? नो युअर कस्टमर. सीपीयू. जे कम्प्युटर्सला वापरतो आपण त्याला काय म्हणतात? सीपीयू. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हे तर माहित असतं. त्याच्यात रॅम आणि रॉम पण असतं. रीड ओनली मेमरी आणि रॅन्डम ऍक्सेस मेमरी. यूएसबी. युनिव्हर्सल सिरियल बस.
जे USB असतो ना आपण, तर ते USB लावतो ना, आपण कोणत्या पण याला USB लावतो, चार्जरला USB लावतो, तसं. DNA, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. RNA, रायबोन्यूक्लिक ॲसिड. जे DNA आपल्या अंगात असतं ना, जे आपल्या आई-वडिलांकडनं आणि आपलं काय असतं DNA सॅम्पल सेम असतात ते. जी-पी-एस प्रत्येक मोबाईलमध्ये असणारं हे जी-पी-एस आपलं लोकेशन ट्रॅक करतं. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. ज्या लोकेशनवर आहेत, मोबाईल हरवला की काय म्हणतात, जी-पी-एस ऑन आहे का? जी-पी-एस ट्रॅक करा. त्याच्यावरून कळतं की हा माणूस कुठे आहे? माणूस जर हरवलाय तर हा माणूस कुठे आहे? ते जी-पी-एस वरून ट्रॅक करतात. सी आता सी तर तुम्हाला बोर्ड माहिती आहे. सी काय? सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. एस-एस-सी आणि एच-एस-सी. एस-एस-सी आणि एच-एस-सी हे काय 10वी आणि आपलं काय 12वी. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे एच-एस-सी आणि एस-एस-सी याचा फुल फॉर्म काय होणार आहे? बरोबर? आता त्याच्यानंतर एल बल्ब लावतो आपण. लाईट इमिटिंग डायोड. बरोबर? एल बल्बचा. रॅन्डम तुम्हाला आत्ताच मागे सांगितलं. रॅन्डम ॲक्सेस मेमरी याच्यात असते सीपीयूमध्ये. त्याच्याच नंतर सीसीटीव्ही. आता सीसीटीव्ही कॅमेराज असतात. आपल्याला नजर ठेवण्यासाठी चोरांपासून नाहीतर आपले जे शेती वगैरे असतात त्याच्यातही आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवतात. सीसीटीव्ही म्हणजे काय? क्लोज सर्किट टेलिव्हिजन. क्लोज सर्किट टेलिव्हिजन. एआय तर सर्व जगांवर राज करतंय आता. सर्व सॉफ्टवेअर, सर्व कंपन्यांमध्ये एआयचा वापर होतोय. एआयचा फुल फॉर्म तुम्हाला माहितीच पाहिजे. काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यानंतर काय? एलसीडी. लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. आता हा काय? लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. एलसीडी ना ही मोठी. तर हे सगळे तुमचे फुल फॉर्म्स होते. आता त्याच्यामधून तुम्हाला ओ-टी-पी आणि डब्ल्यू-डब्ल्यू-डब्ल्यू. आता डब्ल्यू-डब्ल्यू-डब्ल्यूचं काय? वर्ल्ड वाईड वेब. जे आपण तुम्ही www.upsc.com, www.scholarship.com हे जे तर ते काय वापरतात ते तुम्ही वेब वापरतात. वेब म्हणजे एक जाळं वापरतात त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन शोधण्यासाठी. तर हे काय? वर्ल्ड वाईड वेब. आता तुम्ही ओ-टी-पीचा फुल फॉर्म मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. जो सर्वात अगोदर कमेंट करेल त्याची आपण कमेंट पिन करूयात. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचे युजफुल ठरला असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अजून कोणते लागतायत तुम्हाला व्हिडिओज कशा-कशावर लागतात हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरायचं नाहीये. आणि हे झाले सर्व फुल फॉर्म्स. या फुल फॉर्म्स नंतर आपल्याला अजून काय-काय बेसिक तुम्हाला हवं असेल तेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि ओ-टी-पीचा फुल फॉर्म हा लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुमचं जर कोणी स्कॉलरशिप्स वगैरे याला बसलेले असतील कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्कॉलरशिपला तर संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह लेक्चर्स होतात. त्या लाईव्ह लेक्चर्सला सर्वांनी आवर्जून हजेरी लावायची.